नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यात शेळ्यांना अल्पखाद्य, कमी आणि वाळलेला चारा, अल्प पाणी आणि अतिउष्णता यांचा त्रास होतो. याचा परिणाम शरीरावर झाल्याने प्रजनन क्रिया थांबते किंवा प्रजनन क्रियेला हानी होऊ शकते. उष्णतेचा ताण बसल्यास गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो किंवा अकाली प्रसूतीसुद्धा होऊ शकते. शरीरातील क्षारांचं संतुलन बिघडल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होऊन जुलाब होऊ शकतात. अतिउष्णतेमुळे शेळ्यांमधील प्रतिकारशक्ती कमी होऊन उत्पादनाबरोबर आरोग्यावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होतं. आता हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर शेळ्यांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करणं हे खूप गरजेचं आहे. यासाठी त्यांना जास्तीत जास्त सावली पुरवणं आवश्यक आहे. तसंच गोठा हवेशीर असावा, गरम हवा बाहेर जाण्यासाठी आणि थंड हवा आत येण्यासाठी जागा असावी. गोठ्याच्या आजूबाजूने झाडं लावावीत ज्यामुळे वातावरण थंड राहील. छताच्या पत्र्याला वरच्या बाजूने पांढरा रंग दिला तर उष्णतेचं परावर्तन होऊन उष्णतेचा त्रास कमी व्हायला मदत होईल. मंडळी, गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावावेत. गोठ्याच्या भोवती बारदान किंवा पाणी धरणारा कपडा बांधावा ज्यामुळे आत येणारी हवा थंड होऊन येईल. आतील थंड हवा आतच राहील. शेळ्यांना जास्तीत जास्त वेळा पाणी प्यायला उपलब्ध असेल, पाणी थंड असेल याची देखील काळजी घ्यावी. ज्यांच्याकडे शेड नसेल अशा शेतकऱ्यांनी तात्पुरती शेड उभारून शेळ्यांचं उन्हापासून संरक्षण करावं. यासाठी शेडनेट, प्लास्टिक कपडा, ऊसाचं पाचट, गवताचे काड यांचा वापर करून निवारा करावा. त्यामुळे शेळ्यांचे तापमान आणि श्वसन दर सामान्य राहायला मदत होईल. शेळ्यांना दिवसभरात लागणारा चारा एकाच वेळी देण्याऐवजी समान विभागणी करून 3 ते 4 वेळेला द्यावा. चाऱ्याची कुट्टी करून हिरवा आणि वाळलेला चारा यांचं मिश्रण करून द्यावं. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचं किंवा गुळाचं पाणी शिंपडावं ज्यामुळे शेळ्या आवडीने चारा खातील. शेळ्यांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळी किंवा संध्याकाळी द्यावा जेणेकरून शरीरातील अतिरिक्त उष्णता तयार होणार नाही. या कालावधीत शेळ्यांना अतिरिक्त ऊर्जा पुरवणं देखील गरजेचं आहे. ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेल्या क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात खनिज मिश्रण देणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं संतुलन ठेवण्यासाठी सोडियम, पोटॅशियमचं प्रमाण चांगल्या पातळीवर ठेवणं गरजेचं आहे. कारण वाढलेल्या तापमान काळात पोटॅशियम जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जातं. यासाठी यांचा खाद्यातून पुरवठा करावा. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये जर आपण शेळ्यांचं आत्ताच सांगितल्याप्रमाणे योग्य व्यवस्थापन ठेवलं तर नक्कीच आपल्या शेळ्या ह्या चांगल्या स्थितीत राहू शकतील. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.